पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर हा व्हिडिओ क्लिनिंगचा आहे आणि हा व्हिडिओ मी खूप दिवस झाला म्हणजे शूट करून ठेवला होता, पण तो काही एडिट आणि अपलोड केलाच नाही। तर जो मी देवपूजेचा व्हिडिओ आहे तर त्यानं आधीचा हा व्हिडिओ आहे। तर खूप दिवस झालं हे जे मी शीट म्हणजे हे बसवलं होतं, जे मी चिटकवलं होतं तर ते मी काही खूप दिवस पुसून घेतलं नव्हतं। त्यावर खूप धूळ झाली होती आणि असं म्हणजे अशी काही दिसत नव्हती, पण झटकलं तर इतकी धूळ निघत होती। तर म्हणलं चला आपण आज देव पण उजळून घेऊया आणि जी ही शीट आहे तर ती पण स्वच्छ करून घेऊया। खरंच खूप छान असं मला हे शीट भेटलेलं आहे आणि अगदी कमी पैशात आणि दिसायला पण खूप छान दिसते आणि धूळ पण अगदी लगेच पटकन निघते, कुठेही असं चिटकून वगैरे बसत नाही आहे। अगदी झटकलं की पटकन स्वच्छ होते आणि व्हाईट आहे तरीही इतकं स्वच्छ राहते। तर हे खरंच मला खूप आवडलेलं आहे आणि माझं देवघर पण यामुळे खूप असं छान असं वाटतंय, खूप असं ॲक्टिव्ह वाटते। तर याची लिंक असेल माझ्याकडे तर मी नक्की देईन। चला तर मग आता क्लिनिंगचा हा व्हिडिओ आहे असं म्हणायला काही हरकत नाही। तर क्लिनिंग ही जर शनिवारी केली पाहिजे आणि ही क्लिनिंग मी शनिवारीच केली होती। शक्यतो माझी जी क्लिनिंगची कामं असतात तर ते मी शनिवारीच करते। तर म्हणजे घर स्वच्छ शनिवारी केलं पाहिजे, त्यामुळे मग मी काही डबे वगैरे पुसून घ्यायचे असतील किंवा काही फ्रीज वगैरे क्लीन करायचा असेल तर तो शनिवारी करते, जेणेकरून रविवारी मी भाजी वगैरे आणते तर ती लगेच व्यवस्थित नीट करून धुवून स्वच्छ फ्रीजमध्ये ठेवता येईल। तर आज मी फ्रीज पण क्लीन करणार आहे आणि हे जे देवघर आहे ते पण असं सगळं स्वच्छ क्लीन केलं। देवपूजा काही दाखवली नाही मी, फक्त असं छान असे देव सगळे उजळून घेतले आणि मग छान अशी देवपूजा करून घेतली। आणि कशी वाटते माझी देवपूजा ते नक्की कमेंट करून सांगा। तर माझ्या देवपूजेचे व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप आवडतात तर नक्की कमेंट करत जा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात। तर मी भाजी पण आणली होती तर सगळे भाजी नीट करून ठेवते आणि आराध्याची परीक्षा चालली आहे, तर एकीकडे अभ्यास चालला आहे आणि एकीकडे भाजी नीट करणं चाललं आहे। तर वाटाणा मी असा नीट करून ठेवते फ्रीजमध्ये। जर आपण अशाच वाटाण्याच्या शेंगा ठेवल्या तर खूप अशा म्हणजे लगेच खराब होतात, त्याला कोंब पण येतात। त्यामुळे वाटाणा मी म्हणजे सगळा स्वच्छ नीट करून फ्रीजरमध्ये वाटाणा ठेवते, त्यामुळे खूप दिवस वाटाणा असाच टिकतो आणि खूप छान असा फ्रेश वाटाणा होता। तर वाटाण्याचा सीझन आला की आपण खूप सारा वाटाणा आणतो आणि त्याच्या काही खूप रेसिपी चालू असतात। तर माझं तर असंच चाललेलं असतं। तर हा वाटाणा नीट करायला मला खूप वेळ लागला, त्यामुळे मग परत बाकीचं काही मी पटापट अगदी स्वच्छ करून ठेवून दिलं, पण वाटाणा नीट करायला खूप असा वेळ जातो। भाज्या आपण फ्रीजमध्ये ठेवतानाच जर आपण धुवून नीट करून ठेवल्या तर परत नंतरनं जे आपण जेव्हा ज्या भाज्या करायला घेतो किंवा काही कोथिंबीर वगैरे आपल्याला लागते तेव्हा घेतो तर ती लगेच पटकन आपल्याला यूज करता येते। जर आपण कोथिंबीरची जुडी तशीच फ्रीजमध्ये ठेवली तर ती परत आपल्याला निवडून घ्यायची, मग ती धुवून घ्यायची, त्यापेक्षा आपण जर स्वच्छ अशी नीट करून ठेवली तर ती पटकन आपल्याला यूजफुल होते। आणि कोथिंबीर काय मी धुवून ठेवत नाही, जेव्हा लागेल तेव्हा धुवून घेते, पण एका छान डब्यात अशी नीट करून ठेवते आणि त्यावर असं एक कापड ठेवते सुती, जेणेकरून कोथिंबीर खूप दिवस टिकेल। आता तर उन्हाळा लागला आहे त्यामुळे भाज्या पटकन खराब होतात, फ्रीजमध्ये असल्या तरी पण पटकन खराब होतात, त्या म्हणजे लगेच सुकल्या जातात। त्यामुळे थोडीशी जास्त काळजी घ्यावी लागते भाज्यांची। कोथिंबीर तर खरं खूप महाग होते उन्हाळ्यात, त्यामुळे कोथिंबीर आपण जर अशी स्टोअर करून ठेवली तर खूप म्हणजे 15-20 दिवस आरामात टिकते। आणि मला काही कोथिंबीर जास्त लागत नाही, मला जास्त अशी वरतून भाजीवर कट करून टाकायला किंवा जास्त म्हणजे वापरायला आवडत नाही। मी वाटण वगैरे असतं तर त्यातच कोथिंबीर वापरते। म्हणजे प्रत्येकाची सवय असते, माझ्या मम्मीला खूप कोथिंबीर लागते, अख्खी म्हणजे खूप अशी भाजीवरून एवढी मोठी कोथिंबीर टाकणार बारीक चिरून, परत कुठल्याही भाजीत अशी बारीक चिरून कोथिंबीर टाकणार, पण मला तशी सवयच नाही आणि काय माहिती मला आवडत पण नाही। आणि यांना पण अशी खूप सारी कोथिंबीर वरून अशी पेरलेली नाही आवडत, कशात तरीच आवडते। असं प्रत्येकाची सवय वेगवेगळी असते। तर वाटाणा वगैरे सगळा नीट करून घेतला मी आणि आता फ्रीज थोडासा खूप गच्च भरला आहे तर तो पण आता मी व्यवस्थित नीट ठेवून देते। तर मी सारखं फ्रीज आवरते, म्हणजे सारखं म्हणजे आठवड्यातनं एकदा तरी पुसून डब्बे वगैरे काही मी असंच ठेवलं असेल तर ते पण मी काढून ठेवते। आपण एकदा फ्रीजमध्ये काहीतरी ठेवलं की ते खाणं पण लक्षात राहत नाही आपल्या, असं प्रत्येकाचंच होत असेल। तर मी भाज्या वगैरे फ्रीजमध्ये ठेवतच नाही, त्यामुळे मग
म्हणजे ते खूप सारा फ्रीज माझा कधीच भरत नाही. तर ही कोथिंबीर मी बहुतेक 8 दिवसापूर्वी आणली होती आणि खूप छान राहिलेली आहे. काही पानंच फक्त पिवळी झाले, ते मी काढून टाकली आणि परत अशीच यूज करणार आहे, त्यामुळे ठेवून टाकली. तर पटापट असे सगळे डब्बे वगैरे मी काढून घेते आणि त्यात जे मी सामान म्हणजे जी भाजी आणली तर ती भरून ठेवते. तर जे रिकामे डबे होतात तर त्याची टोपणं मी जी फ्रीजचं डोअर आहे त्यात ठेवते आणि रिकामे डबे आतमध्ये एकात एक घालून ठेवते, जेणेकरून माझ्या फ्रीजमध्ये छान असा स्पेस राहील. मला असं ठासून भरलेला फ्रीज अजिबात आवडत नाही. असा सुटसुटीत मोकळा फ्रीज असावा. त्यामुळे मी खूप प्रयत्न करते की म्हणजे डब्यातच सगळं ठेवावं. असं सुट्टं असंच रिकामं फ्रीजमध्ये काही पण ठेवलं ना तर त्याचा खूप वास येतो. त्यामुळे ह्या कोबीची वरची जी पानं आहेत तर ती खूपच खराब झालेली होती आणि ती तर तशीच ठेवली असते मी कोबी पानं न काढता, तर तो आतले पण पानं थोडी खराबच झाली असती. त्यामुळे मग मी त्याची वरची जी पानं खराब झाली होती तर ती काढून टाकली आणि मग फ्रीजमध्ये हा कोबी ठेवायला घेतला. तर बघितलं खूप दिवस झालं मी भाजी पण आणली नव्हती, त्यामुळे म्हणजे जो खालचा जो ट्रे होता तर त्यात खूप सारी भाजी काही शिल्लक राहिलेली होती. त्यामुळे मग ती बघितली आधी. तर हा पुदिना मला नीट करून ठेवायचा वेळच नाही भेटला, तर आता मी हा पुदिना पण नीट करून ठेवणार आहे. तर जी ग्रीन टी वगैरे मी एकदा तुम्हाला दाखवेल मी ग्रीन टी कशी बनवते, तर त्यासाठी मला पुदिना लागतो. तर त्यामुळे मी आणला होता आणि नीट करणंच झालं नाही, तर त्यामुळे असा कॅरीबॅगमध्ये ठेवलाच. तर आता तो पण नीट करून घेते. आणि हा डब्बा मी डीमार्टमधून आणला आहे आणि मला खरंच खूप आवडतो हा डब्बा. तर हे जे प्लास्टिकचे डबे आहेत, तर जेव्हा मी फ्रीज घेतला होता तर तेव्हाच मी हे डबे घेतले होते. तर आता फ्रीज घेऊन पण 7 वर्ष झाली. तर आता माझा विचार चालला आहे की मी फ्रीजमधले सगळे डबे चेंज करेन. तर मला असे काचेचे डबे घ्यायचे आहेत. खूप म्हणजे छान वाटत आहेत आणि यात जे आपण सामान ठेवतो तर ते पण खूप दिवस आरामात टिकतं. प्लास्टिकच्या डब्यापेक्षा या डब्यात म्हणजे सामान खूप दिवस छान टिकतं. तर माझं चाललं आहे एक एक करून मी अजून असं स्टोअर करेन हे डबे. तर बघू केव्हा पॉसिबल होईल तेव्हा मी नक्की आणेल असे सगळे डबे. जर ते टोमॅटो वगैरे आहे तर ते मी ट्रेमध्येच ठेवते आणि फळं भाज्या काही फ्लावर कोबी असेल तर ते पण मी ट्रेमध्ये ठेवते. बाकी सगळं मी जे डबे आहेत तर त्यात ठेवते. आणि जो फ्लावर असतो तर तो पण असाच ठेवण्यापेक्षा असा कट करून ठेवला तर आपल्याला परत जेव्हा वापरायचा असेल तेव्हा ते पटकन आपल्याला साफ करायला व्यवस्थित बरं पडतं. त्यात आत्ता जरा बघून थोडे मोठे असे कट करून ठेवलं तर त्यात खूप आळ्या वगैरे असतात. तर आधीच जर आपण बघून ठेवलं तर नंतरनं जरा सोपं पडतं. त्यामुळे मी सगळं बघून चेक करून ठेवते. फ्लावरमध्ये खरंच खूप असं म्हणजे बघून नीट करून घ्यावा लागतो फ्लावर. असं म्हणजे थोडे जे आपण हे कामं जी करून ठेवतो तर ते म्हणजे आत्ता असं वाटतं आपल्याला की काय आत्ताच कट करून ठेवायचं आहे, नंतरनं पण कट करू शकतो आपण. तर आपण जर व्यवस्थित नीट करून ठेवलं तर आपला खरंच खूप वेळ वाचतो आणि जेव्हा आपल्याला भाजी बनवायची असते तेव्हा आपल्याला जास्त काही असं कट करत बसावं लागत नाही. आता मी हे मोठे कांदे कट करून ठेवते. तर मी आता व्यवस्थित नीट बघून ठेवते की यात कुठं काय आहे का काय. आणि नंतरनं भाजी करताना मी फक्त छोटे असे कट करणार आणि नंतरनं लगेच पटकन आपल्याला भाजीला वापरता येतं. पण फ्लावर आपण ना अगदी कोमट पाणी थोडंसं गरम करायचं आणि त्यात फ्लावर टाकायचा आणि मग जी भाजीची आपली तयारी आहे ती करायची. तर मग त्यात काही जर असं असेल तर ते गरम पाण्यात निघून जातं आणि फ्लावर पण पटकन होऊन जातो आपला. म्हणजे दुसऱ्या कोणत्या भाज्या आपण शिजवून घेत नाही, पण फ्लावर हा थोडासा गरम पाण्यात टाकून घ्यायचा, जेणेकरून काही घाण वगैरे असेल तर ते निघून जाते. काही किडे वगैरे काही असेल त्यात तर सगळंच निघून जातं. तर प्रत्येक भाज्या मी धुवूनच ठेवते असं नाही. काही भाज्या आपल्याला अशाच म्हणजे आपण जेव्हा करणार असतो तर तेव्हा धुतोच. त्यामुळे डबल धुण्यापेक्षा मी अशाच फ्रीजमध्ये ठेवते आणि नंतरनं जेव्हा आपल्याला करायच्या असतात तेव्हाच मग स्वच्छ धुवून वगैरे घेते. तर धुवून ठेवल्याने पण काय होतं तर स्वच्छ धुवून आपण ठेवलं तर ते प्रॉपर वाळलं पाहिजे आणि वाळून मग नंतरनं फ्रीजमध्ये ठेवलं तर ठीक आहे. आणि आपण जर असंच धुतलं आणि लगेच डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर ते आधीच पाणी सुटतं फ्रीजमध्ये आणि नंतरनं त्याला आधीच पाणी जर सुटलेलं असेल
म्हणजे पाणी असेल त्यात आधीच तर ते परत लगेच खराब होतं, त्यामुळे मी असंच ठेवते. फक्त जे टोमॅटो आहे तर ते मी धुवून ठेवते. म्हणजे टोमॅटो आपण एक एक वापरतो आणि एक एक कधी एक धुवून घ्यायला आपण कंटाळा करतो, त्यामुळे मग टोमॅटो मी धुवून ठेवते. आणि हे जे शेवग्याचे शेंगा आहे तर ती मी अशी गाठ मारून ठेवते, जेणेकरून पटकन असे म्हणजे सुकून जात नाही, त्या अशा चांगल्या व्यवस्थित राहतात. सगळा भाजीपाला आता तुम्हाला गप्पा मारत किंवा व्हिडिओ एडिट करत नीट करून झालेला आहे, ठेवून पण झालेला आहे. तर फक्त आता भेंडी ठेवायची राहिली. तर भेंडी पण मी काय करते, आता मला जर उद्या भेंडी करायची असेल तर मी आज स्वच्छ अशी धुवून संध्याकाळी एका चाळणीमध्ये किचन ओट्यावरच ठेवून टाकते. ती अगदी छान सुकून जाते. आणि आपण जर फ्रीजमधली भेंडी लगेच काढली आणि ती लगेच बनवायला घेतली तर त्याला असं पाणी सुटतं. त्यापेक्षा जर संध्याकाळीच आपण धुवून वगैरे ठेवली तर ती भेंडी अगदी पूर्णपणे सुकते आणि छान पण राहते. तर ते टोमॅटो मी म्हणजे त्या टपात ओतून ठेवले होते, पण परत म्हटलं की आत्ता जर धुतले नाही तर परत एक धुवून घ्यावं लागेल. त्यापेक्षा मग मी परत टोमॅटो काढले आणि हे दोन्ही पण मी आता धुवण्यासाठी ठेवून दिले आणि बाकीचं सगळं मी आता फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे. चला तर मग. तर भाजी आणल्यावर ही सगळी अशी गडबड अशी चालू असते माझी, व्यवस्थित नीटनेटकेपणाने ठेवायची. कोथिंबीर काही आणलेली नव्हती, आधीचीच कोथिंबीर होती आणि मला कोथिंबीर खूप दिवस जाते, त्यामुळे मग मी अशी छान त्याची खूप काळजी घेते. मग ती अशी 15-20 दिवस आरामात जाते मला. तर असं सगळं ठेवून घेतलं मी आता. आणि या बिया आहेत तर त्या आपण आधीच्याच होत्या तर त्या पण ठेवून घेतल्या. तर हे जे कंटेनर आहेत ते मी अद्रक आणि लिंबू आहे त्याला केलं आहे, म्हणजे छोटे आहेत एकदम. तर छोट्या ह्याच्यात भाजी काही पूर्ण बसणार नाही, त्यामुळे मग म्हटलं की जे आपलं छोटं काही सामान असतं त्यासाठी खूप छान आहे. तर मग असंच छान व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अजून एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर आहे. तोपर्यंत बाय बाय.